ही देखील एक प्रथा सुरू करावी. आजपासून नव्हे आत्तापासूनच. हॉस्पिटल लिफाफा हीच खरी माणुसकीची प्रथा. लग्नमंडप सजलेला असतो, सनईचे सूर घुमत असतात. नवरा-नवरी नटून-थटून बसलेले असतात. आपण मोठ्या तोऱ्यात जातो. खिशातला लिफाफा काढतो. नव्या संसाराला हातभार म्हणून 500, 1000, 5000 आपल्या ऐपतीप्रमाणे हसत मुखाने देतो. फोटो काढतो, मिरवतो, स्टेटस ठेवतो. किती भारी आहेर दिला याची चर्चा 4 दिवस रंगते. पण पांढऱ्या भिंती, औषधांचा दर्प, मृत्यूची गूढ छाया. आयसीयू बाहेर एक बाई भिंतीला डोकं टेकून बसलेली असते. तिची ओटी रिकामी, कपाळावरचं कुंकू पुसट होत चाललंय. नवऱ्याचा श्वास नळीतून चाललाय. कंपाऊंडर दर 2 तासांनी बाहेर येतात आणि एकच वाक्य बोलतात, बिल भरलं का? ॲडव्हान्स जमा केला का? तिचं पोरगं मेडिकलच्या काउंटरवर उभं राहतं. हातात चिठ्ठी असते, इंजेक्शनचे 8,000 रुपये. खिशात फक्त शेवटचे 2,000. तो गपचूप मागे फिरतो. इंजेक्शन न घेताच. बाप आत तडफडतोय आणि पोरगं बाहेर लाचार उभा आहे. घरातले दागदागिने, मंगळसूत्रासकट केव्हाच विकले गेले. बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेली एफ.डी मोडली गेली. शेजाऱ्यांकडे, नातेवाईकांकडे हात पसरून झाले. आता फक्त डोळ्यातलं पाणी आणि ओठांवर एकच प्रार्थना, देवा वाचव रे माझ्या माणसाला वाचव. आणि अशा वेळी आपण जातो. हातात 2 सफरचंद टेबलावर ठेवतो आणि म्हणतो, काळजी करू नको, सगळं ठीक होईल. काही लागलं तर बिनधास्त. खरंच बिनधास्त सांगू? वहिनी 50,000 रुपये कमी पडतात, द्याल का? असं विचारायची हिंमत आहे का तिच्यात? नाही. ती फक्त मान डोलावते आणि आतल्या आत मरते. आपण निघून येतो, गाडीत बसतो, बिचारी म्हणून एक सुस्कारा सोडतो आणि घरी जाऊन जेवण करतो. पण तिचं जेवण, तिच्या पोरांचं जेवण, हॉस्पिटलच्या बिलाने त्यांच्या ताटातला घास हिरावून घेतला. जिथे ढोल ताशे आहेत तिथे आपण लाखो उधळतो आणि जिथे व्हेंटिलेटरचा बीप बीप असा आवाज येतो, मृत्यू दारात उभा आहे, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे, तिथं आपण 100 रुपये द्यायलाही 10 वेळा विचार करतो. ही कुठली माणुसकी, ही कुठली रीत? म्हणून आजपासून शपथ घ्या, पुढच्या वेळी कुणी आजारी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल तर रिकाम्या हाताने जायचं नाही. लिफाफा न्यायचाच. 100 रुपये असले तरी चालतील, कारण तो लिफाफा नसतो तर श्वास असतो. तू लढ, मी आहे सोबत, हा दिलासा असतो. कदाचित तुमच्या त्या लिफाफ्यामुळे एका बापाला त्याची पोरं पुन्हा बाबा म्हणू शकतील. एका नवऱ्याला त्याची बायको पुन्हा अहो अशी हाक मारू शकेल. एका पोराला त्याची आई पुन्हा जेवू घालू शकेल. लग्नातला आहेर लोक विसरतात हो, पण स्मशानाच्या वाटेवरून परत आणणारा आधार माणूस मेल्यावरही विसरत नाही. म्हणून ही प्रथा सुरू करा. कारण उद्या काळाने घाला घातला आणि तुमचाच माणूस त्या बेडवर असेल, तेव्हा तुम्हाला कळेल की काळजी करू नको, सगळं ठीक होईल. या कोरड्या शब्दांपेक्षा 500 रुपयाची नोट फार महत्त्वाची असते. आजपासून, आत्तापासून हॉस्पिटल लिफाफा हीच खरी माणुसकीची प्रथा. वाचून डोळे पाणावले असतील तर नक्की शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी घरचा दिवा विझायचा थांबेल. लग्नातला आहेर मिरवला जातो, आजारपणातला आधार जपला जातो, कारण मृत्यूच्या दारात उभा असताना माणूसच माणसाचा देव असतो.